आता अक्कलकोट स्वामी महाराजांचा आश्रमच अजूनही आपण बघतोय, जिथे मागे नर्मदेचा तट आहे. इथे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आम्हाला पोचता पोचता उशीर झाला. म्हणजे 16 किलोमीटरचा पार करेपर्यंत ऑलमोस्ट सूर्यास्त व्हायला लागला होता आणि तिकडच्या लोकांना काळजी वाटायला लागली, कारण तिथे म्हणजे गोरक्षनाथांचं स्थान असल्यामुळे तिथे वाघांचं वास्तव्य आहे आजूबाजूला आणि अगदी यांच्या मठापर्यंत वाघ येतात. त्यामुळे त्या तिथल्या ज्या मावशी होत्या त्यांना खूप काळजी वाटत होती की आम्ही वेळेत पोचलो तर बरे होऊ. त्यामुळे त्यांनी आम्हाला जेव्हा हे सांगितलं तेव्हा अतुल आणि मी एकदम धसकलो की म्हणजे देवाचे आभार आहेत की आपण सूर्यास्ताच्या आधी ऑलमोस्ट म्हणजे जस्ट सूर्यास्ताच्या आधी आम्ही तिथे पोचलो. परत हे आश्रमातलीच मागची शेतं आपण बघतोय. ही नर्मदेच्या काठावर असल्यामुळे थंडी मात्र अगदी प्रचंड होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा असा सुंदर सूर्योदय इथून दिसत होता. आणि ह्या दिवशी आता आम्ही म्हणजे उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन आवरून आम्ही आमचा पुढचा मुक्काम करायचं ठरवलं. पुढच्या वाटेला आम्ही लागलो. किती सुंदर अगदी सूर्याचा गोळा लालबुंद दिसतोय. रमणीय दृश्य होतं. हा लांबून अतुलने सूर्योदयाचा शॉट घेतलेला आहे. शहरामध्ये आपल्याला इतका सुंदर आणि पोल्युशन फ्री सूर्योदय खूप कमी वेळा दिसतो. आश्रम परिसराची तुम्हाला कल्पना आली असेल. असा हा योग होता अक्कलकोट स्वामी महाराजांचा आश्रम बघण्याचा, जो इतका निसर्गाच्या कुशीत आणि नर्मदा मातेच्या तीरावरती वसलेला आहे. इथे गोरक्षनाथ मंदिरामध्ये मी रुद्र म्हटलं. खूप प्रसन्न वाटलं मनाला. नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर.